नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे इंग्लिश विथ मदन सर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. बघा, सगळ्यात अवघड समजली जाणारी एमपीएससी मेन्स ग्रुप बी आणि ग्रुप सी चे इंग्रजी या विषयाचे अवघड प्रश्न जे आहेत त्याचं अतिशय सोप्या भाषेत आपण अनालिसिसची सिरीज सुरू केलेली आहे. बरोबर, तर ही जी सिरीज आहे, ही जे प्रश्न आहेत, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, कंबाईनची तयारी करा, सरळ सेवेची तयारी करा, तलाठी असो, ग्रामसेवक असो, टेट असो, कोणत्याही परीक्षेची तयारी करा. महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद, आदिवासी विभागाचे पेपर असतील, समाज कल्याण विभागाचे पेपर असतील, कोणत्याही परीक्षेची तयारी करा. तुम्हाला हे प्रश्न म्हणजे मस्ट वॉच आहेत. यातून तुमचा पूर्ण विषय, पूर्ण सिलेबस रिवाइज होईल. प्रत्येक वाक्यातले कीवर्ड, इंग्रजीचे प्रश्न कसे सोडवायचे, आतापर्यंत एवढ्या सोप्या भाषेत कोणी सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही, तो आपण करत आहे. तुम्ही ही सिरीज आवर्जून बघा. आणि एमपीएससी सोबतच आपण तलाठी या विषयाची पण सिरीज सुरू केलेली आहे, ती पण तुम्ही आवर्जून पहा. आणि तलाठी सोबत आता लगेच येणाऱ्या काही दिवसात, 2-4 दिवसात वनरक्षक या पदाची जाहिरात पडणार आहे. 1000+ जागेची जाहिरात आहे. वनरक्षक या पदाची पण सिरीज आपण सुरू केलेली आहे. बरोबर, यामध्ये वनरक्षक यामध्ये आजचा आपला पार्ट 3रा आहे. बरोबर, तर जे वनरक्षक या पदासाठी जे विद्यार्थी शोधत आहेत इंग्रजी, त्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही असं समजू नका की वनरक्षकचे प्रश्न आहेत तर मग आमच्या कामी नाही, तर इंग्रजीचे प्रश्न, इंग्रजी भाषा आहे आणि सर्व परीक्षेसाठी हे सर्व विचारलेले जे प्रश्न आहेत हे कुठे ना कुठे एक बेस म्हणून आपल्याला काम करतात. आणि पुढे येणाऱ्या परीक्षेत याच प्रश्नाचा आपल्याला आधार मिळतो आणि आपले प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. तर मी सर्वांना सांगेन, सरसेवाल्यांना सांगेन, कंबाईनला सांगेन, आपल्या युट्यूब सिरीजवर ज्या कोण्या प्रश्नाचं आपण अनालिसिस करत आहोत ते सर्व प्रश्न आवर्जून वेळ काढून तुम्ही ते प्रश्न नीट ऐका, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्नात मी काय सांगतो, काय कीवर्ड सांगतो, त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि झटकन परीक्षेतून पास व्हा आणि आपल्या पुढच्या आयुष्याला सुरुवात करा. बरोबर, तर बघा, आज वनरक्षक या पदाचा 3रा पार्ट म्हणजे 3रा पेपर आपण पाहत आहोत. हा पेपर सुरू करण्या अगोदर जस्ट एकूण जे 15 प्रश्न वनरक्षक या पदासाठी इंग्रजीचे विचारले जातात, त्या 15 प्रश्नाचं एक आपण अनालिसिस बघू की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. एक झटकन तुम्हाला दाखवतो. बघा, आता यामध्ये हा जो 15 प्रश्नाचा जो पॅटर्न आहे, या 15 मध्ये बघा 2 प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले जातात. इडियम्सवर 2 प्रश्न आहेत. स्पेलिंगवर 2 प्रश्न आहेत. एकदम सोप्या इडियम्स आहेत, सोपे स्पेलिंग आहेत. पण तुम्हाला एक फॉर्मॅट माहित असो की आपण वनरक्षक पदाची तयारी करत आहोत, तर कोणत्या टॉपिकवर भर दिला पाहिजे. 2-2 प्रश्न असणारे टॉपिक कोणते आहेत बघा. इडियम्स विचारल्या जातात तुम्हाला 2, स्पेलिंग विचारले जातात 2 प्रश्न स्पेलिंगवर विचारले जातात, आर्टिकलवर 2 प्रश्न विचारले जातात. आणि तुम्हाला मी नक्की सांगेल की सगळे प्रश्न सोपे आहेत. तुम्ही फक्त आपली सिरीज सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. वन वर्ड सबस्टिट्यूशन, एकदम सोपे वन वर्ड सबस्टिट्यूशन, या सगळ्या टॉपिकवर 2 प्रश्न आहेत. बरोबर, हे झाले 4 2 8 प्रश्न. बरोबर, आणि एक क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर येतो बघा. तुम्हाला एक अँटोनिम विचारला जातो, एक सिनॉनिम विचारला जातो, एक प्रिपोजिशनवर प्रश्न येतो, एक व्होकॅब्युलरीवर आणि एक प्रोनाउन्सवर प्रश्न येतो. पार्ट ऑफ स्पीच मध्ये प्रोनाउनवर एक प्रश्न, व्होकॅब्युलरीवर एक प्रश्न या सिरीज मध्ये विचारलेला आहे. या 3ऱ्या पेपर मध्ये विचारलेला आहे. प्रिपोजिशनवर एक प्रश्न, सिनॉनिम आणि अँटोनिमवर एक प्रश्न. बरोबर, या पुढे आणि 2 क्वेश्चन कंपल्सरी. 15 पैकी 2 प्रश्न हे पॅराजंबल या टॉपिकवर विचारलेले आहेत. तुम्हाला 2 असे 4 मोठे वाक्य दिलेले आहेत 2 वेगवेगळ्या प्रश्नात, आणि ते 4ही वाक्य तुम्हाला एक सिक्वेन्स लावायचे आहेत, एक त्याचा एक पॅराग्राफ तयार करायचा. बरोबर, तर आपण आधीच सांगितलेलं आहे की पॅराजंबलचे जे प्रश्न आहेत हे आपण सगळ्या 20 पेपरचे जे पॅराजंबलचे प्रश्न आहेत हे आपण एका सिरीज मध्ये घेऊ की त्यातून काहीतरी ठोस आपल्या हाताला लागेल आणि आपल्याला परीक्षेत त्याचा फायदा होईल. परीक्षेच्या अगोदर सगळे पॅराजंबल आपण घेणार, तोपर्यंत हे ग्रामरचे 13 प्रश्न आपण बघणार. राईट, बघा, आता आपण लगेच काय करूयात, या पेपर 3ऱ्यातले, हा जो पेपर आपला 3रा आहे, या 3ऱ्या पेपर मधील आपला पहिला प्रश्न सुरू करूयात. बघा, पेपर 3ऱ्या मधील आपला पहिला प्रश्न आहे वनरक्षक पेपर 3, त्याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे. बघा काय विचारलेलं आहे पहिल्या प्रश्नात, कीवर्ड. तुम्ही काय लक्षात ठेवा, प्रश्न सगळीकडेच आहे. सोडवायचा कसा, आपण कशासाठी सिरीज सुरू केलेली की सोडवायचा कसा. राईट, हा पेपर सोडवायचा कसा, काय बघायचं प्रश्नात, कोणते कीवर्ड प्रश्नात बघायचे, हे सगळं आपल्याला इथं शोधायचं आहे. बघा पहिला प्रश्न काय, सिलेक्ट द ऑप्शन that can be used as one word substitution for underline segment. एक सेंटेन्स दिलेलं आहे पर्टिक्युलर, त्या सेंटेन्स मध्ये एका शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे आणि त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाला पर्यायी शब्द
पर्यायातनी कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. बघा अंडरलाईन कुठे केलेली आहे, गॉट डाऊन केलेली आहे. आता वाक्य वाचा. आणि याला दुसरी गोष्ट सांगतो, तुम्हाला असं काही वेस लागत नाही सर आम्हाला काहीच येत नाही मग डायरेक्ट आम्ही प्रश्न सोडवावे का, तर डायरेक्ट प्रश्न सोडवावे. तुम्ही जर पुस्तक वाचत बसले तर कदाचित स्कोर वाढेल नाही वाढेल, पण जर तुम्ही प्रश्नाचं अनालिसिस बघितलं तर 100% तुमचा स्कोर वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. प्रश्नात काय पाहायचं, कोणते कीवर्ड असतात, काय विचारतात, काय नाहीत विचारत, हे सगळं तुम्हाला इथं प्रश्नात माहीत पडेल. मी तर अगोदर तुम्हाला असं सांगेल की तुम्ही अगोदर प्रश्न पहा नंतर पुस्तकात जा. राईट. बघा द सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिज कमांडर. द सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम हिज हॉर्स. एक तुम्हाला माहित जरी नसलं, द सोल्जर गॉट डाऊन फ्रॉम हिज हॉर्स, इथं फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिज कमांडर म्हणजे वाक्याचा सेन्स काय म्हणतो, सोल्जर आहे, सोल्जर काय झाला घोड्यावरून खाली उतरला आणि त्याच्या कमांडरला त्यानं काय केला, सॅल्यूट केला. बघा गॉट डाऊन या शब्दासाठी आपल्याला पर्यायी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. एक आहे अलाइट. यस, याचा आन्सर काय, अलाइट. अलाइट गॉट डाऊन म्हणजे काय, अलाइट म्हणजे खाली उतरणे. बरोबर. आणि हा जो पर्टिक्युलर आपला पहिला ऑप्शन आहे अलाइट, लाईट. बरोबर. लाईट लाईट माणूस लागला, माणूस लाईट लाईट लागला की काय होते, खाली उतरते, जमिनीवर येते. खाली उतरणे, जमिनीवर येते. कसं लक्षात ठेवायचं, एक व्यक्ती आहे, लाईट लाईट लागला, लाईट लाईट लागला तो ए लाईट, त्यानंतर तो खाली उतरला म्हणजे जमिनीवर आला. घोडा असेल, घोड्यावरून खाली उतरणे. बस असेल, ट्रेन असेल, घोडा बस ट्रेन याच्यावरून खाली उतरणे म्हणजे होते अलाइट. बरोबर. तर इथं आपण दुसरं ऍड कसं करू शकतो, द सोल्जर अलाइटेड, द सोल्जर अलाइटेड फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिज कमांडर. अलाइट म्हणजे काय, खाली उतरणे. राईट. बघा आता पुढचं वाक्य आहे अलाइन. तर अलाइन हे आपलं आन्सर झालं, पण अलाइन म्हणजे काय, तर मग इथे आपल्याला लक्षात कसं ठेवायचं, तुम्हाला हे पाठ करून टाकायचं की गेट डाऊन. गेट डाऊन म्हणजे खाली उतरणे. खाली उतरणे म्हणजेच काय, खाली उतरणे म्हणजेच अलाइटेड. खाली उतरणे म्हणजेच काय, अलाइट. खाली उतरणे म्हणजेच काय, अलाइटेड. बरोबर. आता लक्षात घ्या, दुसरं ऑप्शन नंबर 2 आहे. सगळे चारही पर्याय आपण व्यवस्थित समजून घेऊ, येणाऱ्या परीक्षेत 100% रिफ्लेक्ट होऊ शकतात. अलाइन. अलाइन म्हणजे काय, अलाइनमेंट नावाचा शब्द आपण ऐकतो. अलाइन म्हणजे काय, एखादी गोष्ट स्ट्रेट लाईन मध्ये. बरोबर. एखादी गोष्ट काय करणे, स्ट्रेट लाईन मध्ये व्यवस्थित ठेवणे किंवा प्रॉपर पोझिशन किंवा करेक्ट पोझिशन मध्ये ठेवणे, करेक्ट पोझिशन मध्ये किंवा एका सरळ रेषेत एखादी गोष्ट ठेवणे त्याला अलाइनमेंट म्हणतात. द टीचर आस्क्ड द स्टुडंट्स टू अलाइन देअर बेंचेस. म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमचे जे बेंचेस आहेत ते व्यवस्थित लावा. अलाइनमेंट. द सोल्जर अलाइन देमसेल्फ फॉर द परेड. त्याची परेड आहे लेफ्ट राईट. बरोबर. तर त्यांनी स्वतःला एका सरळ रेषेत सगळ्यांना काय, एका सरळ रेषेत सगळ्यांना व्यवस्थित करेक्ट पोझिशन मध्ये लावलं. अलाइनमेंट असते एखाद्या गोष्टीची. प्लीज अलाइन दिस फोटोज, प्लीज अलाइन दिस पिक्चर्स ऑन द वॉल. म्हणजे भिंतीवर हे जे 2, 3, 4 हे जे पिक्चर लावलेले आहेत, जे चित्र लावलेले आहेत, हे काय करा, एका सरळ रेषेत लावा. तर अशा पद्धतीनं एखादी गोष्ट एका सरळ रेषेत लावणे आणि एखादी गोष्ट करेक्ट पोझिशन मध्ये लावणे, त्याच्यासाठी आपण अलाइन नावाचा शब्द वापरला जातो, वर्ब वापरला जातो. अबॅन्डन म्हणजे काय होते, अबॅन्डन म्हणजे कम्प्लिटली एखाद्या गोष्टीचा त्याग करणे. कम्प्लिटली अबॅन्डन, कम्प्लिटली गिव्ह अप. याला दुसरा शब्द कसा आहे, कम्प्लिटली गिव्ह अप. एखादी गोष्टीचा पूर्णपणे त्याग करणे, ही अबॅन्डन हिज थ्रोन, ही अबॅन्डन द थ्रोन, असं आपण ती फ्रेज एक बघतो की त्यांनी काय केला, सिंहासनाचा त्याग केला. द डॉग वॉज अबॅन्डन ऑन द स्ट्रीट. द डॉग वॉज अबॅन्डन ऑन द स्ट्रीट. एक डॉग आहे, त्या कुत्र्यावर त्याला काय केलेलं आहे, रस्त्यावर सोडून दिलेला आहे. एखाद्या गोष्टीचा कम्प्लिटली त्याग करणे, एखादी गोष्ट सोडून देणे, याच्यासाठी अबॅन्डन नावाचा शब्द वापरला जातो. म्हणजे त्याचा मिनिंग तसा होतो. एक आहे असेंड आणि डिसेंड. बघा हा शब्द तुम्हाला माहित पाहिजे, असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. ASCEND असेंड आणि DESCEND, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. असेंड आणि डिसेंड तुम्ही उतरता क्रम आणि चढता क्रम ऐकला असेल. बघा ASCEND असेंड म्हणजे काय, चढता क्रम. आणि DSCEND, डी लागला म्हणजे काय, डाऊन. डी म्हणजे काय, डाऊन. डिसेंड म्हणजे काय, उतरता क्रम. असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे वर चढणे, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, खाली उतरणे म्हणजे उतरता क्रम. हे बी शब्द लक्षात ठेवा, आपल्याला येणाऱ्या परीक्षेत विचारू शकतात. बघा किती शब्द माहित झाले, असेंडिंग ऑर्डर चढता क्रम, डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रम, अबॅन्डन म्हणजे कम्प्लिटली गिव्ह अप, अलाइन म्हणजे काय, स्ट्रेट लाईन मध्ये आणि करेक्ट पोझिशन मध्ये लावणे, आणि लाईट म्हणजे काय, गेट डाऊन, खाली उतरणे. कशावरून, घोड्यावरून खाली उतरणे, बसवरून खाली उतरणे आणि ट्रेन मधून खाली उतरणे, या गोष्टी झाल्या. ओके. आता आपला आन्सर आहे अलाइटेड, गेट डाऊन, खाली उतरणे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात.
नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅराजंबल. पॅराजंबलचं मी तुम्हाला सांगितलं सगळेच्या सगळे पॅराजंबलचे प्रश्न 20च्या 20ही परीक्षेमधले पॅराजंबलचे प्रश्न हे आपल्याला एकाच लेक्चरमध्ये बघायचे आहे जेणेकरून ठोस आपल्याला काहीतरी हाती लागणार. बघा आता पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. येस, आय हॅव नेव्हर इन स्टॉल टॉक. तर इथं काही नाही, हा व्होकॅब्युलरीचा प्रश्न आहे. इथं मी तुम्हाला असं सांगेन की हा कशाचा प्रश्न आहे, हा व्होकॅब्युलरीचा क्वेश्चन आहे. बघा यांनी काय विचारलं, आय हॅव नेव्हर बिलीव्ड. आय हॅव नेव्हर बिलीव्ड. बघा बोलता बोलता आन्सर आलं तर तुम्हाला असं सांगतो आय हॅव नेव्हर बिलीव्ड इन ए स्टॉल टॉक. बघा आता हा टॉल टॉक हा पण शब्द तुम्हाला विचारला जाऊ शकतो. टॉल टॉक म्हणजे काय, आपण म्हणतो ना बड्या बड्या बाता, बड्या बड्या बाता, बड्या बड्या बाता. बड्या बड्या बाताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, एक्झॅगरेटेड, एक्झॅगरेटेड टॉक. दुसरा याच्यासाठी शब्द आहे बोस्टफुल. बोस्ट, BOAST, BOAST, बोस्टफुल टॉक. हे दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवा. टॉल टॉक, एक्झॅगरेटेड टॉक आणि बोस्टफुल टॉक म्हणजे पोकळ गप्पा मारणे, मोठ्या गोष्टी मारणे, म्हणजे कुवत जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त बोलणे म्हणजे एक्झॅगरेटेड टॉक, बोस्टफुल टॉक आणि टॉल टॉक. येस, आता येऊ आपल्या आन्सरवर. आय हॅव नेव्हर बिलीव्ड इन स्टॉल टॉक म्हणजे तो जो बड्या बड्या बाता मारतो, तो जो म्हणजे लंब्या लंब्या फिरतो, आपण असं म्हणतो ना, तो जो लंब्या लंब्या गोष्टी सांगतो, तो जो बढाया मारतो, त्याच्यावर मी कधीही विश्वास ठेवत नाही. आय हॅव नेव्हर बिलीव्ड. आता या वाक्याचा जर काळ विचारला, हॅव आणि व्ही3, हॅव आणि व्ही3, तर कोणता काळ झाला, पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. बरोबर. आता कन्सिडर का नाही, बघ अजून तर येतच नाही. तुम्हाला सांगतो शेवटच्या पर्यायापासून आपण एक एक एलिमिनेट करू. अजून म्हणजे काय, एखाद्याला गृहीत धरणे, एखाद्याला काय करणे, गृहीत धरणे, एखाद्याला गृहीत धरणे. गृहीत धरणे म्हणजे काय, त्याला काही विचारायचं नाही, त्याला काही विचारायचं नाही की बघ येणार का एक्झामला, का येणार का आमच्या सोबत. आपण डायरेक्ट त्याला जायच्या वेळेस फोन करायचा म्हणजे गृहीत धरायचं. त्याला जास्त भाव द्यायचा नाही, मान द्यायचा नाही. बरोबर. बरोबर. आय अझूम यू की आय अझूम हिम दॅट ही इज माय फ्रेंड म्हणजे मी त्याला असं गृहीत धरले की तो माझा मित्र आहे, असं गृहीत धरणे न विचारता. बरोबर. तर हे झालं अझूम म्हणजे गृहीत धरणे. रिलाय म्हणजे काय, अवलंबून असणे. रिलाय म्हणजे काय, अवलंबून असणे. डिपेंड असणे म्हणजे रिलाय, त्याचा इथे काही संबंध नाही. हाही ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. कन्सिडर. व्हॉट इज कन्सिडर? कन्सिडर म्हणजे होते थॉटफुल. कन्सिडर म्हणजे थॉटफुल म्हणजे विचारपूर्वक एखाद्या गोष्टीचा केअरफुली विचार करणे, विचारपूर्वक एखादी गोष्ट करणे, त्याला कन्सिडर म्हटलं जाते, थॉटफुल म्हटलं जाते. म्हणून आपला आन्सर येईल आय हॅव नेव्हर बिलीव्ड इन ए स्टॉल टॉक. राईट. याचा पुढचा प्रश्न आपला आहे. येस, चिल्ड्रन वेअर प्लेइंग नियर रिव्हर. हा रिव्हर कॅपिटल नाही पाहिजे, रिव्हरचा आर स्मॉलच पाहिजे. तो टायपिंग मध्ये आपली गडबड झालेली आहे. बघा आता लक्षात, हा प्रश्न आहे. येस, आर्टिकल. हा प्रश्न कशावरचा आहे, आर्टिकल. तुम्ही ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये काय विचारलेलं आहे, आर्टिकल. सोपं आहे, एवढं तर तुम्हाला बी समजलं असेल. सर तुम्हाला कसं समजलं, आर्टिकलवरचा प्रश्न आहे. तर ए अँड द आली की आर्टिकल, ए अँड आणि द. बरोबर. एकूण दिसायला 3 आर्टिकल पण वापर 2च. बरोबर. तर अशा पद्धतीने ए अँड हे आर्टिकल आहे. आर्टिकलवरचा प्रश्न आहे. तुम्हाला प्रत्येक 15 प्रश्नाच्या पेपरमध्ये 2 प्रश्न आर्टिकल विचारलेले आहेत. द चिल्ड्रन, इथं आपल्याला काय वापरावं लागेल, द चिल्ड्रन वापरावं लागेल कारण प्लुरल आहे. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग नियर अ रिव्हर व्हेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल. बघा इथे रेफरन्स आहे. ऑप्शनवर जायच्या अगोदर मी तुम्हाला असं सांगेल, आपण पहिल्यांदा प्रश्न समजून घेऊ, मग तुमच्या लक्षात येईल की ऑप्शन किती व्यर्थ आहेत बाकीचे. बघा, द चिल्ड्रन अनेकवचनी आहे, चिल्ड्रन अनेकवचनी आहे म्हणून आपण द वापरतो. द चा जे वापर आहे, द ची जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये एक रूल लक्षात ठेवा, एखादी गोष्ट, एखादा नाऊन तुम्हाला अनेकवचनी करायचं असेल सब्जेक्ट, तर आपण द वापरतो. द चिल्ड्रन वेअर प्लेइंग नियर रिव्हर व्हेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल. आता इथे लक्षात घ्या, काही तुम्हाला सगळे आर्टिकल माहित असायची गरज नाही, पण हा जो रिव्हर आहे त्या रिव्हरचा रेफरन्स आहे. म्हणजे जे मुलं खेळत होते त्या पर्टिक्युलर रिव्हरच्या जवळ, म्हणजे स्पेसिफिक आहे. एनी रिव्हर का नाही, कोणती पण रिव्हर का नाही, ज्या रिव्हरच्या जवळ ती मुलं खेळत होती त्यामध्ये एकाचा तोल गेला, एकाचा तोल घसरला आणि तो त्या रिव्हर मध्ये पडला. म्हणजे ही रिव्हरचा रेफरन्स आहे, या रिव्हरचा संदर्भ आहे. कोणतीही रिव्हर नाही, ज्या रिव्हरच्या बाजूला म्हणजे रेफरन्स आहे. जर स्पेसिफिक असेल तर आपल्याला द वापरावा लागेल. आता बघा वाक्य, द चिल्ड्रन वेअर प्लेइंग नियर द रिव्हर. चिल्ड्रन कुठं खेळत होते, रिव्हरच्या जवळ खेळत होते, नियर द रिव्हर व्हेन, आणि मग काय झालं, वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल. म्हणजे त्यापैकी खेळणाऱ्या मुलाचा एकाचा तोल गेला, एकाचा तोल ढळला आणि तो त्या नदीत पडला, असं आपलं वाक्य आहे. म्हणजे आपला आन्सर येईल द आणि द चिल्ड्रन अँड द रिव्हर. व्हाय द रिव्हर?
because the river is not any river, the river is specific river, the river near which children were playing. त्या रिव्हरच्या जवळ ती मुलं खेळत होती, त्याला रेफरन्स आहे. आणि ज्यावेळेस त्या नाऊनला रेफरन्स असतो त्यावेळेस आपल्याला द वापरायचा असतो. आपला आन्सर इन द चिल्ड्रन आणि द रिव्हर. यापुढे पुढचा प्रश्न आहे, माय फ्रेंड लेग वॉज फ्रॅक्चर्ड अँड हॅज रिकवर्ड नाऊ. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन प्रोनाउन वरचा आहे, पार्ट ऑफ स्पीच मधचा क्वेश्चन आहे, प्रोनाउनचा क्वेश्चन आहे. बघा, माय फ्रेंड लेग वॉज फ्रॅक्चर्ड अँड हॅज रिकवर्ड नाऊ. माझा मित्र आहे त्याचा लेग फ्रॅक्चर झालेला आहे आणि आता बरं आहे. हॅज रिकवर्ड नाऊ म्हणजे आता थोडंसं बरं आहे त्याचं, म्हणजे तो रिकवर झालेला आहे. बघा, विच, हुम आणि हुज आणि हू यापैकी एक आपल्याला वापरायचं आहे. विच आपण कधी वापरतो? ज्यावेळेस एखादा ॲनिमल असेल, ज्यावेळेस एखादी वस्तू असेल त्यावेळेस आपण विच वापरणार. माय फ्रेंड ॲनिमल आहे का, वस्तू आहे का? नाही, हा ऑप्शन कटला. विच हा ऑप्शन कटला. आता हुम आणि हुज. हुम आपण कधी वापरतो? ज्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट पाहिजे, ज्यावेळेस आपल्याला कर्म पाहिजे, ऍज अ आन्सर म्हणून आपल्याला कर्म पाहिजे, त्यावेळेस आपण हुम वापरतो. हू आपण कधी वापरतो? ज्यावेळेस आपल्याला, हू आपण पर्सन साठी वापरतो, 100% पर्सन साठी वापरतो हू. पण हा जो हू आहे पर्सन, हा जो हू आहे सब्जेक्ट, हा हू ज्यावेळेस आपल्याला ऍज अ सब्जेक्ट म्हणून, ऍज अ सब्जेक्ट म्हणून, ऍज अ कर्ता म्हणून, ऍज अ डुअर ऑफ ऍक्शन म्हणून लागतो, त्यावेळेस आपण हू वापरतो. हूचे पण भरपूर सारे एक्झाम्पल आपण पहिल्या भागात बघितलेले आहेत. बघा आता, आणि आता हुज आहे. हूज ज्यावेळेस आपल्याला पोझिशन सांगायचं असतं. आता पोझिशन म्हणजे काय? आता माझा मित्र फ्रॅक्चर झाला का त्याचा पाय फ्रॅक्चर झाला? त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. माय फ्रेंड हुज लेग, माय फ्रेंड हुज लेग, इथं काय? हुज म्हणजे माझ्या मित्राचा पाय, माझ्या मित्राचा पाय, माझा मित्र की ज्याचा या चाचीचे साठी आपल्याला काय वापरायचं काम पडलं? हुज. माय फ्रेंड हुज लेग, माय फ्रेंड हुज लेग फ्रॅक्चर्ड अँड हॅज रिकवर्ड नाऊ. माय फ्रेंड हुज लेग वॉज फ्रॅक्चर्ड, माय फ्रेंड हुज लेग वॉज फ्रॅक्चर्ड. बघा, काय फ्रॅक्चर झालं? तर पाय फ्रॅक्चर झाला. कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला? या फ्रॅक्चरला प्रश्न विचारायचा. वाक्यातला क्रियापद बघायचा, क्रियापदाला याला प्रश्न विचारायचा. फ्रॅक्चर, काय फ्रॅक्चर झाला? लेग फ्रॅक्चर झाला. तर हुज लेग, तर माय फ्रेंड म्हणजे आपला आन्सर येईल हुज. आपला आन्सर काय येईल? हुज. या आता पुढं. ओके, पुढचा प्रश्न आहे इडियम. काय विचारलेला आहे? इडियम आपली इडियम आहे एंड इन स्मोक. एंड इन स्मोक, एंड इन स्मोक. पहिल्यांदा या एंड इन स्मोक या फ्रेजचा मिनिंग लक्षात घ्या, मग जाऊ आपण पर्यायावर. एंड इन स्मोक म्हणजे काय होते? एंड इन स्मोक म्हणजे होते टू फेल कम्प्लिटली, टू फेल कम्प्लिटली, पूर्णपणे अपयशी ठरणे, त्याचा काही रिझल्ट न येणे. म्हणजे एखादी गोष्ट जी तुम्ही करायला लागली तर त्याचा रिझल्ट न येणे, टू फेल कम्प्लिटली, पूर्णपणे अपयशी ठरणे, त्याला म्हणायचं टू एंड इन अ स्मोक. टू एंड इन अ स्मोक. टू परफॉर्म मॅजिक ट्रिक नाही, टू डिसअपिअर फ्रॉम हिम नाही. टू हॅव हा लिटरल मिनिंग झाला, लिटरल मिनिंग येणार नाही. टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट आणि टू कम्प्लीट सक्सेसफुली तर नाहीच, कारण आपण काय करणार? अपयशी आपण सांगितलेलं. टू एंड इन अ स्मोक, टू एंड इन अ स्मोक म्हणजे काय? कम्प्लिटली अपयशी, टू एंड इन अ स्मोक. बरोबर. देअर अटेम्प्ट, बघा, देअर अटेम्प्ट टू स्टार्ट अ न्यू बिझनेस, टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. Their attempt to start a new business end in a smoke. Ended in a smoke. म्हणजे त्यांचा जो प्रयत्न होता, देअर अटेम्प्ट, त्यांचा जो प्रयत्न होता एक नवीन बिझनेस सुरू करण्याचा, त्याचं काय झालं शेवटी? काहीच नाही झालं. एंडेड इन अ स्मोक म्हणजे तो प्रयत्न त्यांचा फेल झाला, तो प्रयत्न त्यांचा अपयशी झाला, एंडेड इन अ स्मोक झाला. आलं लक्षात? एखादी गोष्ट पूर्णपणे फेल होणे त्याला म्हणायचं एंडेड इन अ स्मोक. मग देअर आर्ग्युमेंट म्हणजे एखादा पर्टिक्युलर विषय तो संपवायचा किंवा काहीतरी पुढे जायचं. देअर आर्ग्युमेंट एंडेड इन अ स्मोक. देअर आर्ग्युमेंट एंडेड इन अ स्मोक बिकॉज बोथ द पार्टीज वेर नॉट अग्रीड. त्यांचं काही संमती झाली नाही आणि चर्चा काय झाली? निष्फळ ठरली. तर एंडेड इन अ स्मोक म्हणजे काय म्हणे? निष्फळ ठरणे, टू कम्प्लिटली फेल होणे, टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट. हे झालं आपलं त्याचा आन्सर. या आता पुढचा क्वेश्चन आहे, पुन्हा इडियम आहे. गिव्ह इयर टू. बघा, सोपी आहे. गिव्ह इयर टू म्हणजे काय? लिसन केअरफुली. त्याचा अर्थच एवढा होतो, लिसन केअरफुली. आता मी तुम्हाला काय सांगेल? प्लीज गिव्ह इयर टू, प्लीज गिव्ह युअर इयर टू द कीवर्ड्स आय एम टॉकिंग अबाउट टू सॉल्व्ह पर्टिक्युलर क्वेश्चन. हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जे कीवर्ड मी सांगत आहे त्याच्याकडे तुम्ही इयर टू, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. लिसन केअरफुली, लिसन केअरफुली हे आपलं आन्सर आहे. गिव्ह इयर टू.
म्हणजे लिसन केअरफुली, प्लीज गिव्ह इयर टू व्हॉट आय एम सेइंग और व्हॉट वी आर डिस्कसिंग, बिकॉज दिस विल हेल्प यू टू इन्क्रीज, टू राईज युअर स्कोर, टू इन्क्रीज युअर स्कोर, टू बूस्ट युअर स्कोर, टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही मी काय सांगतो त्या कीवर्डकडे लक्ष द्या की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. गिव्ह इयर टू, आपण असं करतो ना, गिव्ह इयर टू. गिव्ह इयर टू म्हणजे काय? लक्षपूर्वक ऐकणे. गिव्ह इयर म्हणजे कान असा उपटून नाही द्यायचा कोणाला, कानाला असा. गिव्ह इयर टू म्हणजे कान असा काळजीपूर्वक ऐकायचा, असं आपण करतो नेहमी, तर त्याला म्हणायचं लिसन केअरफुली. आता तुमच्या लक्षात राहील, विसरणार नाही. या पुढचा प्रश्न आहे, यस, पुढचा प्रश्न पुन्हा आर्टिकलचा प्रश्न आहे. एक आर्टिकलचा प्रश्न आपला झाला, पुन्हा आर्टिकलचा प्रश्न आला. एकदम सोपे प्रश्न आहेत आर्टिकलचे. ऑनररी डिग्री वॉज कन्फर्ड ऑन द ऍक्टर फॉर हिज कंट्रीब्युशन टू सिनेमा. एक ऍक्टर आहे, त्याचं कंट्रीब्युशन आहे सिनेमामध्ये, त्यामुळे म्हणजे त्या कन्फर्ड म्हणजे काय? एखाद्याला प्रदान करणे, मान सन्मान देणे, प्रदान करणे, सर्टिफिकेट देणे, बक्षीस देणे, त्याला कन्फर्ड म्हटलेलं आहे. तर ऑनररी डिग्री, ऑनररी 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 बघा, तुम्हाला एक जर आपण बघितलं, ऑनरेबल, ऑनरेबल पर्सन, ऑनरेबल पर्सन. सांगा बरं, आता तुम्ही ए वापराल का ॲन वापराल ऑनरेबल पर्सनच्या अगोदर? तर आपण काय वापरू, याचं काय करायचं, ऑनर, याची सुरुवात कशी होती, ऑनरेबल. ऑनरेबल म्हणजे जो शब्द इंग्रजीतला जो शब्द, त्याचा सुरुवातीचा वर्ड चा उच्चार मराठीतल्या स्वरासारखा होत असेल तर त्या अगोदर काय वापरायचा, ॲन वापरायचा. ॲन ऑनरेबल पर्सन, ॲन ऑनरेबल पर्सन. का मी ॲन वापरला? कारण याचा उच्चार कसा आहे, मराठीतल्या स्वरासारखा आहे. मराठीतले जे स्वर आहेत, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा, हे जे मराठीतले स्वर आहेत, या मराठीतल्या स्वराच्या सारखा जर त्या इंग्रजीच्या शब्दाचा उच्चार होत असेल तर ॲन वापरायचा. ॲन ऑनररी डिग्री म्हणजे आपला आन्सर येईल ॲन. मी 2-4 शब्द लिहितो, तुम्हाला दाखवतो. आता समजा हे ऑनरेबल आहे, यस लिहिला आपण. आता एक दुसरा शब्द लिहिला आपण, युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी आपण एक लिहिला, अम्ब्रेला. युनिव्हर्सिटी, अम्ब्रेला. अजून आपण काय लिहू, ऑनरचे झाले 2, बरोबर, राईट. यस, आपण लिहू युनिक. युनिक, बरोबर, UNIQUE. आता युनिकच्या अगोदर तर आपण आर्टिकल वापरतच नाही, बरोबर. युनियन लिहू आपण, UNION, बरोबर, युनियन लिहिला. आता मला सांगा, तिन्ही ठिकाणी यू आहे आणि इंग्रजीतला यू हा स्वर आहे, म्हणून प्रत्येक ठिकाणी ॲन येईल का? नाही. इंग्रजीतल्या स्वराचा AEIOU, इंग्रजीतले स्वर कोणता आहे? AEIOU, इंग्रजीतल्या स्वराचा आणि आर्टिकल वापरण्याचा काही संबंध नाही. इंग्रजीतले स्वर आणि आर्टिकलचा वापर याचा काही संबंध नाही. तो स्वर असो का नसो, पण त्याचा जर उच्चार मराठीतल्या स्वरासारखा होत असेल तर आणि तरच ॲन वापरायचा. युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटीचा जर आपण कसं करतो, यू, आणि यू हे मराठीतला स्वर आहे का? नाही, मग काय येईल, अ युनिव्हर्सिटी. अम्ब्रेला, अम्ब्रेलाचा अ हा स्वर आहे, म्हणजे हे काय येईल, ॲन अम्ब्रेला. युनियन, युनियनचा यू हा स्वर आहे का? नाही, म्हणजे काय येईल, अ युनियन. आलं लक्षात तुमच्या? जर ज्या स्वराचा उच्चार, ज्या शब्दाचा उच्चार मराठीतल्या स्वरासारखा होत असेल तर ॲन वापरायचा, अदरवाईज काय वापरायचा, ॲन वापरायचा. म्हणजे ॲन ऑनररी डिग्री वॉज कन्फर्ड टू द ऍक्टर फॉर हिज कंट्रीब्युशन टू सिनेमा. आपला आन्सर येईल ॲन, आन्सर नंबर 3. यस, या पुढे आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. आपल्याला सांगितलेला आहे अँटोनिम. अँटोनिम सांगायचा आणि शब्द आहे अलाइनेट. यस, शब्द आहे ए लाइनेट. इंग्रजीचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे त्याचं, एलिनेट. इंग्रजीचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, एलिनेट. पण आपण अभ्यास करताना काय करायचं, त्याच्या स्पेलिंग नुसार उच्चार ठेवायचा, म्हणजे स्पेलिंग लक्षात राहायचं. आता मी कसं लक्षात ठेवणार, ए लाई, लाई आणि नेट, ए लाई नेट, ए लाई नेट, ए लाई नेट. आणि प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, एलिनेट. या शब्दाचा आपल्याला विचारला अँटोनिम, याचा अँटोनिम विचारल्यामुळे याचा आपल्याला अगोदर अर्थ माहित पाहिजे. एलिनेट म्हणजे काय? एलिनेटचा अर्थ असा होतो, टू मेक फील समवन सेपरेटेड, टू मेक फील समवन हर्ट, म्हणजे एखाद्याला दुखावणे, एखाद्याला काय करणे, बघा, टू मेक फील, टू मेक फील समवन, टू मेक फील समवन सेपरेटेड. म्हणजे याला मराठीत कसं सांगताय, एखाद्याला दुरावणे, एखाद्याला परकीपणाची भावना देणे, एखाद्याला परकीपणाची भावना देणे, एखाद्याला दुरावणे. टू मेक फील समवन सेपरेटेड इमोशनली. एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा की इमोशनली त्याला तसं दुरावल्याची भावना देणे, त्याला म्हणायचं एलिनेट. आता मला सांगा तुम्ही त्याचा अँटोनिम आपल्याला सांगायचं. तुम्हाला याचा वाक्यात उपयोग सांगतो बघा. एक जर आपण असं वाक्य लिहिलं, ही इज रूड, ही इज र्यूड
behavior, his rude behavior, his rude behavior made his friend, made his made his friend alienated. बरोबर. त्याची जी रूड बिहेवियर आहे, त्याची जी उद्धट वागणूक आहे, त्याच्या उद्धटपणाच्या वागणुकीमुळे त्याच्या मित्राला थोडंसं परकेपणाचं वाटलं, परकेपणाची भावना वाटली की बाबा हे आपल्याला काही म्हणजे मानपान देत नाही, म्हणजे तो दुखावला. आलं लक्षात? हे झालं त्याचं एक्झाम्पल. आता मला सांगा या शब्दाचा आपल्याला अँटोनिम सांगायचा आहे. बघा एक आहे डायव्होर्स. तर डायव्होर्स म्हणजे पण सेपरेटेड होते, पण डायव्होर्स आणि एलिनेट मध्ये फरक आहे. डायव्होर्स आणि एलिनेट मध्ये काय फरक आहे बघा. हा जो एलायनेट आहे हा इमोशनली सेपरेटेड, इमोशनली सेपरेटेड म्हणजे एलिनेट, आणि डायव्होर्स म्हणजे काय लिगल सेपरेटेड, लिगल सेपरेशन. बरोबर आहे ना? कागदोपत्री लिगल सेपरेशन म्हणजे डायव्होर्स. त्याच्यामुळे यात फरक आहे. हा सिनोनिम पण नाही, हा अँटोनिम पण नाही. इनिबिट म्हणजे काय राहणे, म्हणजे वस्ती करून राहणे, म्हणजे अॅनिमल्स इनिबिट्स मेनी अॅनिमल्स इनिबिट इन जंगल मेनी अॅनिमल. बघा मेनी, तुम्हाला त्याचा अर्थ समजावा म्हणून आपण उदाहरणात बघत आहे. मेनी अॅनिमल इनहिबिट, मेनी अॅनिमल इनहिबिट इन जंगल. बरोबर. खूप सारे प्राणी कुठे राहतात? जंगलामध्ये राहतात, म्हणजे राहणे, वस्ती करून राहणे, त्याला इनिबिट म्हटलं जाते. हाही अँटोनिम होणार नाही. विड्रॉ म्हणजे होते माघार घेणे, विड्रॉवल फ्रॉम द प्रपोजल. बरोबर. विड्रॉवल म्हणजे काय माघार घेणे होते, म्हणजे आपला आन्सर येईल काय, म्हणजे हाही वेगळं पडते, आपला आन्सर येईल कंबाईन म्हणजे एकत्र करणे, आणि अलिनेट म्हणजे काय दुरावणे. येस. यापुढे आता पुढचा प्रश्न आहे जंबल ऑर्डर. जंबल ऑर्डरचे प्रश्न सगळे आपल्याला एकदाच बघायचे आहेत म्हणून आपण इथं पाहणार नाही. या आता पुढचा प्रश्न आहे हाय यू डिस्पोज ऑफ. प्रेपोजिशनचा प्रश्न, व्हर्बल फ्रेजचा प्रश्न. डिस्पोज नावाची फ्रेज बऱ्याचदा विचारली जाते, सगळ्या परीक्षेत विचारते. एमपीएससी तर विचारलेली आहे, तलाठीत पण विचारलेली आहे, टीसीएसच्या परीक्षेमध्ये पण विचारलेली आहे, आणि या हा जो आपला पेपर आहे वनरक्षक इकडे पण विचारले. मोस्ट कॉमन तुम्हाला माहीतच पाहिजे, हे तुम्हाला माहीत आणि माहीतच पाहिजे. डिस्पोज ऑफ फक्त एकच ऑफ आहे, दोनदा ऑफ वापरत नाहीत, हे पण लक्षात ठेवा. डिस्पोज ऑफचे दोन अर्थ होतात. डिस्पोज ऑफचा एक अर्थ होतो टू थ्रो अवे, टू थ्रो अवे म्हणजे काय कचरा फेकून देणे. गार्बेज वेअर डिस्पोज ऑफ म्हणजे कचरा काय केलेला आहे फेकून दिलेला आहे. द गार्बेज वॉज डिस्पोज ऑफ. प्लीज डिस्पोज ऑफ दिस गार्बेज. शी डिस्पोज ऑफ ओल्ड न्यूजपेपर. शी डिस्पोज ऑफ द ओल्ड न्यूजपेपर. तिच्या घरामध्ये जे काही जुने न्यूजपेपर होते ते तिनं काय केले डिस्पोज ऑफ केले, म्हणजे काय केले थ्रो अवे. गार्बेज असतील, ओल्ड न्यूजपेपर असतील, काही कचरा असो असा की ज्याची आपल्याला विल्हेवाट लावायची, टू थ्रो अवे. आणि एक अर्थ होतो त्याचा टू गेट रीड ऑफ. टू गेट रीड ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीपासून आपली सुटका मिळवणे, एखाद्या गोष्टीपासून सुटका मिळवणे. समजा एखादी अडचण आहे, एखादी डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे की नाही का, द मॅनेजर क्विकली डिस्पोज ऑफ. द मॅनेजर क्विकली डिस्पोज ऑफ मेनी प्रॉब्लेम्स. म्हणजे खूप साऱ्या समस्या येतात त्यांच्या समोर, पण त्या समस्याचं ते काय करतात डिस्पोज ऑफ करतात. काय करतात टू गेट रीड ऑफ, त्याच्यापासून काय करतात सुटका मिळवतात. येस. तर हे झालं डिस्पोज ऑफ. हे माहीतच पाहिजे की खूप जास्त प्रमाणात विचारलं जाते, याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे विचारण्याची डिस्पोज ऑफची. बघा आता आपल्याला स्पेलिंग विचारलेलं आहे. येस. आय फाउंड माय फ्रेंड लाईंग अनकॉन्शियस ऑन द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली. मॉर्निंग असेंब्ली म्हणजे काय? मॉर्निंग असेंब्ली म्हणजे सकाळची प्रार्थना. सकाळच्या प्रार्थनेला ते सगळे जमले होते, पण त्याच्या एका मित्राला काय झालं, तो आपण शाळेत असतो ना, शाळेत आपली प्रार्थना चालू असते 10-11 वाजता, आणि खूप सारे जे मुलं आहेत ते धपाधप शाळेत असताना अशी चक्कर येऊन पडतात खाली. बरोबर. तर आय फाउंड माय फ्रेंड लाईंग अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध पडला ऑन द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली. बघा आता आपल्याला चुकीचं स्पेलिंग ओळखायचं आहे. येस. तर या प्रश्नात आहे ना अनकॉन्शियसचं स्पेलिंग चुकीचं दिलेलं आहे. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो मी ते कसं, पण टाईप केल्यानंतर तो वर्ड काय झालेला आहे करेक्ट झालेला आहे. हे असं होतं प्रश्न, अनकॉन्शियस. हे असं SIOUS असंच आहे हे प्रश्नात, म्हणजे इथं हा सी नाही. अनकॉन्शियस SIOUS. पण ओरिजिनल स्पेलिंग कसं आहे? ओरिजिनल स्पेलिंग असं आहे अनकॉन्शियस. अनकॉन्शियस SCIOUS. अनकॉन्शियस असं लक्षात ठेवा तुम्ही. SCIOUS. अनकॉन्शियस म्हणजे शुद्धीवर नसणे, तर हे त्याचं करेक्ट स्पेलिंग आहे.
पण इथं प्रश्नातही करेक्ट झालेला आहे आणि इथं पण करेक्ट झालेला आहे, पण इथं चुकीचं स्पेलिंग असं आहे अनकॉन्शियस. SIOUS आपल्याला पाहिजे SCIOUS. काय पाहिजे आपल्याला? SCIOUS. अनकॉन्शियस म्हणजे काय? बेशुद्ध असणे, शुद्धीवर नसणे. या पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पण स्पेलिंगचा प्रश्न आहे. इन माय ओपिनियन यू हॅव द क्वालिफिकेशन टू परस्यू अ करिअर इन फाईन आर्ट्स. हे बघा कसं झालं, पर आणि यूज. काय झाले? पर आणि यूज. पर आणि यूज असं असते का? हे चुकलं. हे पाहिजे पर, ही त्यांनी गडबड केली. शू, SUE, परशू. अर्चू, परशू, परशा, परशू. परशापासून काय झाला असेल शब्द? परशू झाला असेल, बरोबर. परशू, PER, पर, SUE, परशू. परशू म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे, एखाद्या गोष्टीच्या हातपाय धरून मागे लागणे, एखादी गोष्ट एखादी गोष्ट मिळवणे, टू अचीव समथिंग. कसं म्हणजे? आता ऑप्शन मध्ये या तुम्ही. टू परस्यू अ करिअर. यस यस यस, इकडे टू परस्यू अ करिअर, टू हॅव द क्वालिफिकेशन इन माय ओपिनियन. यस, आपली चूक कुठं आहे? तर परस्यू मध्ये चूक आहे. आणि परस्यूचा अर्थ आहे, परस्यूचा अर्थ असा आहे की टू ट्राय टू अचीव समथिंग, बरोबर. ACHIEVE, अचीव समथिंग, अचीव सक्सेस, टू परस्यू सक्सेस. परस्यू म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे, एखाद्या गोष्टीची पॅशन असणे, एखाद्या गोष्टीचा ध्यास असणे, त्याला परस्यू असं म्हटलं जाते. स्पेलिंग लक्षात ठेवा, पर आणि शू, SUE, परशू. या आता पुढचा आहे. व्हेन आय वॉज अब्रॉड आय हॅड अ स्ट्रॉंग डिझायर फॉर होम कुक फूड. वन वर्ड सबस्टिट्यूशन. अंडरलाईन केलेल्या पाठला पर्यायी शब्द सांगा. वन वर्ड सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट म्हणजे त्याला पर्याय, बरोबर. आणि कशाला पर्याय सांगायचा? स्ट्रॉंग डिझायर. स्ट्रॉंग डिझायर. व्हेन आय वॉज अब्रॉड, जेव्हा मी परदेशात होतो. आय हॅड अ स्ट्रॉंग डिझायर फॉर होम कुक फूड. ज्यावेळेस मी परदेशात होतो तर मला घरच्या जेवणाची खूप जास्त इच्छा झाली. अ स्ट्रॉंग डिझायर, अ स्ट्रॉंग डिझायर. अ टॅलेंट म्हणजे टॅलेंट. हंगर म्हणजे काय? भूक असणे. लाइकिंग म्हणजे आवड. आणि क्रेविंग. स्ट्रॉंग डिझायरला पर्यायी शब्द काय आहे? क्रेविंग. क्रेविंग म्हणजे शी हॅड क्रेव फॉर चॉकलेट. म्हणजे तिला चॉकलेट खायची खूपच इच्छा व्हायची. शी हॅड क्रेव फॉर चॉकलेट. वी आर क्रेविंग फॉर अ जॉब, बरोबर. वी ऑल हॅव क्रेव्ड फॉर जॉब. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला कशाची डिझायर आहे? कशाची स्ट्रॉंग डिझायर आहे? जॉब मिळवण्याची डिझायर आहे. स्ट्रॉंग डिझायर याचा मिनिंगच असा आहे, स्ट्रॉंग डिझायर. एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र इच्छा असणे, तीव्र पॅशन असणे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी एक्झाम्पल सांगितलं. शी हॅड अ क्रेव फॉर ए चॉकलेट. तिला चॉकलेट खाण्याची फार काय होती? इच्छा होती. शी हॅड क्रेव फॉर चॉकलेट. आफ्टर रनिंग. बघा एक्झाम्पल आपण अजून कसं बघू शकतो. आफ्टर रनिंग ही 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 हॅड ए क्रेव ही हॅड क्रेव फॉर वॉटर. रनिंग मारल्यानंतर त्याला कशाची इच्छा झाली? पाणी पिण्याची इच्छा झाली आणि तिला चॉकलेट खाण्याची इच्छा झाली. क्रेविंग असणे, एखाद्या गोष्टीची क्रेविंग असणे म्हणजे स्ट्रॉंग डिझायर. या लक्षात. येस, पुढचा प्रश्न आहे आपल्याला सिनॉनिम्स विचारलेला आहे. सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. कॅलॅमिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे मिरॅकल होत नाही, वंडरही होत नाही. वंडर म्हणजे आश्चर्य, मिरॅकल म्हणजे मिरॅकल, आणि हर्डल म्हणजे अडथळे, तर डिझास्टर. तर इथं हा एक कॉमन शब्द आहे, खूप सोपा शब्द आहे. कॅलॅमिटी आणि कॅलॅमिटीचा सिनॉनिम्स काय आहे? डिझास्टर, आपत्ती. आपत्ती, नैसर्गिक आपत्ती, त्याला कॅलॅमिटी आणि डिझास्टर. हे दोन शब्द लक्षात ठेवा, बरोबर. सोपा शब्द विचारलेला आहे. आणि थँक्यू व्हेरी मच. वनरक्षकचा पेपर 3 आपण बघितलेला आहे. 15 पैकी 13 प्रश्न आपण बघितलेले आहेत. एकदम सोपे प्रश्न आहेत. आर्टिकलचे 2 प्रश्न आहेत, स्पेलिंगवर 2 प्रश्न आहेत, इडियम्सवर 2 प्रश्न आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशनवर 2 प्रश्न आहेत, आणि बाकी सगळे एक एक प्रश्न, सिनॉनिम्स एक, अँटोनिम्स एक, प्रिपोजिशन एक, नाही का, पार्ट ऑफ स्पीचवर एक व्होकॅब्युलरीचा प्रश्न. असं हे तुमचं मार्किंगचं डिस्ट्रीब्युशन आहे. तुम्ही अभ्यास सुरू करायच्या अगोदर, मी तर म्हणतो अभ्यास सुरू करायच्या अगोदर जर तुम्ही काही वाचलं असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. पण तुम्ही ही सिरीज सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. आपल्या मित्रांना शेअर करा, तुम्हाला याचा 100% फायदा होईल आणि तुमचा स्कोर वाढण्यास यावेळेस मदत होईल. तुम्ही जर हे बघितलं, लाईक केलं, शेअर केलं, तर आपण ही सिरीज कंटिन्यू VC प्रश्न आपण याच्यात पाहणार आहोत. भेटूला आपण पुढच्या पेपरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.